सर्वांना खूप खूप नमस्कार आणि थँक्यू आला तुम्ही सगळे तुमच्या फिल्मसाठी. थँक्यू. पुणे आपल्या घरासारखं वाटतंय कारण माझे आजोबा पुण्यातले होते. मी वाढलो MP मध्ये ग्वाल्हेरमध्ये. पण जेव्हा लोकांनी फिल्मचे डायलॉग ऐकले म्हणाले की तू सदाशिव पेठचं वाटतं, तर ॲटलिस्ट या फिल्मच्या माध्यमाने हे तर कळलं की मी पुण्याचं आहे. मला वाटतं या डायलॉग्सचा तर तुमच्यामुळे हे डायलॉग्स आता प्रचलित होणारच आहे आणि आत्तापर्यंत कायमच आपल्याला वेगवेगळ्या भाषांमधल्या सिनेमातील डायलॉग्स बोलायची किंवा ते जास्त फेमस होतात अशी एक सवय होती. पण यामुळे खरं सांगायचं तर एक प्राऊड फिलिंग आलेलं आहे ॲज अ मराठी प्रेक्षक ऑडियन्स म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून की आपला सिनेमा आहे आणि हा आता वाजणारे गाजणारे आणि हे डायलॉग सगळीकडे बोलले जाणार आहेत. सो येस, ट्रेलर पाहिल्यापासून तर तेच वाटतंय आम्हाला सगळ्यांना. नाही का, बाकी लोकांसाठी डबिंग भरपूर झालं. स्वतःचा चेहरा आणि स्वतःचे डायलॉग्स ते खूप महत्वाचं आहे माझ्या सिनेमासाठी आणि तेच तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही फिल्म पर्टिक्युलरली सांगतो मी कसं. नॉर्मली आपण मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट किंवा काही मेसेज असेल किंवा काही शिक्षा असेल असं बघतो नॉर्मली. अपेक्षा पण हीच असते लोकांची. आमचा थोडा वेगळा होता. कॉन्टेंट बरोबर ती स्केल, जी क्वालिटी, जो एक लेवल आहे, जो एक हिंदी किंवा तेलुगू तमिळ सिनेमाचा असतो तो तुमच्या समोर घेऊन यायचा. खूप वर्ष लागली हे करायला कारण आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांना आणि डायरेक्टरला इतकं बजेट मिळत नाही. पण ऑल थँक्स टू पुनीत बालन ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला. एकदाच फक्त स्क्रिप्टचा आयडिया ऐकला, नॉट इव्हन स्क्रिप्ट, एकदाच आयडिया ऐकला आणि त्यांनी म्हटलं, त्यांनी एक हुंकार दिला की करूया काहीतरी वेगळं आहे आणि मराठी चित्रपटाला ह्याची गरज आहे. तर आता तुमच्यासमोर घेऊन आलोय रानटी. लोकांना काही वेगळं पाहिजे होतं, वेगळं आणलंय, तर जाऊन बघा थिएटरमध्ये. नक्कीच. यानंतर मी म्हणते या सिनेमातील आणखी एक अवलिया कलाकार ते म्हणजे संतोष जुवेकर. आम्ही गेले अनेक दिवस एक किस्सा ऐकतोय हे आपल्याला केस कापावे लागले याबद्दल. सो आणखी या सिनेमाच्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या का? जय महाराष्ट्र. एकतर खूप बरं वाटतंय. बऱ्याच काळानंतर पुण्यात एक प्रेस कॉन्फरन्स, ती माझ्या चित्रपटाची आणि माझे सगळे ओळखीचे सगळे सिनियर मोस्ट पत्रकार ज्यांनी कायम साथ दिली आहे, ज्यांच्यामुळे पुण्यात माझं नाव झालं आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि सॉरी लेट झाला थोडा. सॅक्रिफाईस तर केल्याशिवाय काही मिळत नाही, ते करावंच लागतं. आणि कुठली चांगली गोष्ट मिळवायची असेल तर सॅक्रिफाईसही तेवढंच मोठं लागतं. सो लहानपणी मुंज झाली तेव्हा म्हणजे टक्कल गेलं होतं. त्यानंतर आता या सिनेमासाठी कक्कडनी माझं मुंज पुन्हा एकदा केली आणि एकदा नाही तीनदा केली. पण जेव्हा सुरुवातीला सांगितलं की आपण तू बाल निघाल दे, तेव्हा अर्थात एक कलाकार म्हटल्यानंतर काय मराठी सिनेमा एका सिनेमात मानधन घेऊन पण वर्षाला एक नाही करू शकत ना. त्यामुळे इतर सिनेमे होते. पण एनिवे जेव्हा सगळी स्टोरी ऐकली, त्याची प्रोसेस काय आहे, समीत कक्कड डिरेक्टर आहे, त्याची टीम काय आहे, कलाकार काय, कोणत्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे आणि पुढे जाऊन या सिनेमाचं काय होणार आहे याची स्वप्न समीत बरोबरच आम्ही पाहू लागलो होतो आणि ती सत्यात उतरती होती. मग म्हटलं आपण त्याग करायला हरकत नाही, कारण जर हे कारण असेल हे त्याग करायचं तर मला वाटतं हे कारण सत्कारणी नक्की लागेल आणि ते लागलं त्या सिनेमाच्या निमित्ताने. सो एखाद दोन सिनेमे माझे गेले असतील, पण या सिनेमानंतर 200 करेल एवढी खात्री आहे. आणि आय थिंक आम्हाला सगळ्यांना तो लुक आवडलाय, म्हणजे कमेंट्समधून तरी अप्रिशिएट होतोय. नवीन लुक, नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. सो शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि मी वळते या सिनेमातील शान्वी श्रीवास्तव हिच्याकडे. शान्वी जी, आपकी ये पहली फिल्म है मराठी में, उसके लिए तो बहुत बहुत शुभकामनाएं. आपकी एंट्री हुई है और बहुत सारी फिल्मों में आप दिखे, लेकिन इस फिल्म के लिए शुरुआत कैसे हुई, कैसी जुड़ी आप इनके साथ? पहले आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार. ही माझी फर्स्ट मराठी मूवी आहे आणि माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे. थँक्स टू शरद, समीत, पुनीत सर अँड whoever thought of me for the project.
पहला हमेशा सबसे ज़्यादा स्पेशल होता है, तो ये हमेशा स्पेशल रहने वाली है। और पहली फिल्म में मुझे इतने बड़े बड़े कलाकार और इतने अच्छे एक्टर्स के साथ काम करने का मौका मिला। इनके बारे में मैंने बस सुना था, सब इतनी तारीफ करते थे और मैंने सोचा भी नहीं था मैं इनके साथ काम करने वाली हूँ, और मैंने किया, तो मेरे लिए बहुत गर्व की बात है और मुझे बहुत खुशी होती है ये बोलते हुए। और आई होप इसी तरह अच्छा काम मिले, इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है। डेफिनेटली रॅन्टी हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच मला वाटतं हे डोअर ओपन होतील फॉर यू. बहुत बहुत शुभकामनाएं. थँक्यू सो मच. जयवंत काका, सिनेमा ट्रेलर आम्ही पाहिला आहे, त्यामुळे एक फटाक्यांची लढ सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. सो या सिनेमात काम करत असताना सेटवर काही असे फटाके फुटले का, काही गमती जमती किंवा प्रँक, अशा काही गोष्टी आम्हाला ऐकायच्या. पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार सगळ्यांना. खूप साऱ्या सगळेजण मी पण बऱ्याच वर्षांनी बघतोय एवढी सगळी गर्दी. खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुम्ही नक्कीच ही फिल्म आमची पुढे घेऊन जाल. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आमचा डिरेक्टर जो आहे समीत कक्कड हा स्वतः एक रानटी माणूस आहे. त्याचा जो रानटीपण आहे ना, तो अक्षरशः आमच्या सगळ्यांबरोबर काम करताना सुद्धा दिसत होता. ज्यावेळी तो ट्रेलरचा शॉट दिसतो, माझ्यापासून सुरुवात होते, त्यावेळी मला काय वाटलं की दमी येईल लढी आणि लागेल, पण तो इजाज आमचा होता, त्याचा असिस्टंट आला आणि खऱ्या त्या गुंडाळत होता. म्हणजे क्या कर रहा है भाई, समीत क्या, नहीं कुछ नहीं होगा, वो आगे जाके आगे जलाएगा, फिर उधर से कैमरा उधर से शॉट है, कुछ नहीं होगा. म्हणजे त्यांनी लावली ती, लांब होतो मी, पण तरी सुद्धा एखादी उडून येऊ शकत होती. त्यामुळे असा हा रानटी माणूस आहे आणि ह्याच्याबद्दलचा अनुभव म्हणजे प्रत्येक पिक्चरमध्ये मी आणि संतोष तर असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची इतका पॅशनेट असतो हा, एखाद्या स्क्रिप्टसाठी, एखाद्या रोलसाठी की भयंकर. म्हणजे तो अक्षरशः नटाला पण तेवढं करायला लावतो ती गोष्ट परत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खूप भांडतो सुद्धा. संतोष असेल, मी, आम्ही दोघं खूप भांडतो. आणि मला असं वाटतं भांडणारी लोक जवळ असतील तर नक्कीच एखादी गोष्ट चांगली होते, असं माझं नेहमीच म्हणणं आहे. आणि लोकेशन त्याचे तुम्ही बघितलेलेच आहात सगळीकडे. म्हणजे आमचं हाफ तिकीट असेल, आयना का बायना असेल, धारावी बँक असेल, तर ह्यातले लोकेशन सुद्धा इतके कुठून शोधून काढतो. आय स्वेअर. आमचा एक सीन होता, मी, संजय नार्वेकर, छाया कदम, ती 2 छोटी मुलं आणि संजय खापरे, आणि तो सीन त्या कौलाची फॅक्टरी आहे कुडाळला, चालू आहे, तिथे कौलं बनतात. आणि आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला सीन करायला आलो, बघितलं, रेडिंग केलं, जरा बसलो, तर एक दीड तास गेला. 1-1.5 तासाने कळलं की अरे पाय असे काय होत आहेत, तर ते स्लीपर होते, त्या वितळल्या होत्या आणि भट्टीवर उभं केलं होतं आम्हाला. असा हा डिरेक्टर आहे. त्यामुळे त्याचा जो पॅशन आहे ना एखादा सीन करण्याचा, बरं हे बोलल्यानंतर त्याने करून दाखवला, परत धावत येऊन वगैरे स्वतः करून दाखवतो. तू भांडला होतास ना म्हणून तू पडले. नाही तर असा हा डिरेक्टर आहे, त्यामुळे याच्यावर काम करायला नेहमीच मजा येते. आणि मला असं वाटतं प्रत्येक नटाला वाटतं की आपल्याला वेगळं काहीतरी काम करायला मिळालं पाहिजे. आणि मला तरी वाटतं की आम्ही प्रत्येक फिल्ममध्ये त्यांनी मला वेगळं काम दिलेलं आहे. आणि तिचं आपापलेला असतो ना नट, की मला काहीतरी वेगळं करायला मिळेल, ते मिळालेलं आहे. त्यामुळे समीत थँक्स. असाच आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला आणि संध्याला तर घेतच राहा तू. त्याशिवाय तुझा आपकी ब्लेसिंग्स मेरे साथ रहे, सबके साथ रहे, हमें यही चाहिए बस. तर ह्या सिनेमाचं होऊ दे प्रमोशन, स्ट्रगल चालू. तर असा आमचा सुंदर डिरेक्टर आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला फिल्म बघायला. आता तुम्ही बघताच आहात की गाणं, आणि मी असं म्हटलं होतं आता ट्रेलरला, मी सध्या आम्ही औरंगाबाद, नाशिक ठिकाणी गेलो होतो, तिथे मी सगळीकडे प्रेसला म्हटलंय गाणं रिलीज होत आहे, आम्हाला कोणालाही सांगायची गरज नाहीये. आम्ही नेहमी आपण म्हणतो ना, चित्रपटगृहात येऊन बघा, हे गाणं पाहिल्यानंतर तर अजिबात गरज नाही. आज 10 मिलियन आम्हाला ट्रेलरला आणि या सगळ्या गोष्टीला व्ह्यूज आहेत, आणि हे गाणं आल्यानंतर मला माहिती नाही तो आकडा किती पुढे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आमची फिल्म ही नक्कीच आवडणार आहे. बरं, ह्या पिक्चरमध्ये नुसतं हे नाही आहे, म्हणजे हाणामारी नाही आहे, याच्यामध्ये खूप इमोशनल गोष्टी आहेत. आणि संजय नार्वेकर सारखा एक ऍक्टर आहे ज्यांनी कधीही विलन केला नाही आतापर्यंत. फर्स्ट टाइम इज डुईंग विलन. आणि एक नट जेव्हा कॉम्प्लिमेंट देतो ना समोरच्याला, तो माझ्याबरोबर त्याची जास्त सीन आहे, आणि ते करत असताना
मी त्याला प्रत्येक वेळी कॉम्प्लिमेंट करत होतो. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर संजय नार्वेकर. तुम्हाला त्याचं काम खूप आवडणार आहे, खूप डेंजर आहे. म्हणजे मला त्यावेळी सुद्धा राग येत होता त्याचा. तर त्यावेळी असे सगळे नट आहेत ते, आणि हे 10 नट तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे मी ॲक्टर म्हणतो, खूप छान परफॉर्मन्स आहे सगळ्यांचा. तुम्हाला खूप मजा येणार आहे फिल्म बघायला. थँक्यू. थँक्यू सो मच. आय थिंक आता जयवंत काकांनी जसं खूप तक्रार केली आहे डायरेक्टर विषयी, पण एवढं असूनही एक विश्वास दाखवलेला आहे. सो यातूनच बऱ्याच गोष्टी कळतायत आताच. आणि हेही खरं आहे की खूप मोठी कलाकारांची फौज आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असणार आहे की मोठ्या पडद्यावर. आणि एक गोष्ट, या माणसाने आतापर्यंत कधी मिशी काढलेली नाहीये. हो, मी याने मिशी काढली या फिल्मसाठी. त्यानंतर सुशांत शेलार आज नाहीये. सुशांत शेलारने इथे नाहीये सुशांत शेलार. तर सुशांत शेलारनी आणि 3दा त्याची ऑडिशन घेतली आहे मराठीत. त्याने आतापर्यंत कधी ऑडिशन दिलेलं नाही. असा हा डिरेक्टर आहे, वेडा आहे कम्प्लीट. नागेश सर, आता जसं जयवंत काकांनी सांगितलं तसं तुमचाही या सिनेमासाठी कॉम्प्रोमाइजचा एक किस्सा आहे. तर आता तो आम्हाला ऐकलाय आम्ही, पण आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नमस्कार सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी. कॉम्प्रोमाइज हा प्रकार ऍक्टरच्या आयुष्यात नसतो, कारण त्याला जर कॉम्प्रोमाइज करायला लागलं त्यांनी कामच करू नये. मिशी काढणं, केस कमी करणं, वजन वाढवणं, तो एक प्रोसेसचा भाग आहे आणि तो आपल्याला करायलाच पाहिजे. त्यात काही फार आणि उत्तम दिग्दर्शक असेल, चांगली टीम असेल तर करायला काहीच हरकत नसते. मला एवढंच सांगायचं, मगाशी केळकर म्हणाले की ॲक्शनपट आहे. तर जनरली आपण मराठी चित्रपट म्हटलं की चांगल्या विषयाचा सिनेमा, कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा असावा असं वगैरे आपल्याला खूप वाटत असतं. पण एक कमर्शियल सिनेमा घेऊन आलोय आम्ही विथ द कॉन्शियस माइंड. म्हणजे हे ठरवून केलेला सिनेमा आहे. म्हणजे अरे हे काय असतं का वगैरे ते आपण लगेच रिॲक्ट व्हायला सुरुवात होते की, तर तसं नाही आहे. हा सिनेमा ॲक्शनपट कमर्शियल ठरवून केलेला सिनेमा आहे. आणि इम्पॉर्टंट आस्पेक्ट ह्याचा असा आहे की टेक्निकल एक्सिलन्स खूपच चांगला. साऊंड, म्युझिक, इफेक्ट्स, एडिट याच्यावर प्रचंड काम केलेलं आहे. इज अ व्हेरी फाईन क्राफ्ट्समन. सो हा सिनेमा वेगळा एवढ्यासाठी आहे. थँक्यू सो मच. अगदीच करेक्ट आणि माफक शब्दात त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे की खरंच हा सिनेमा पॉवर पॅक ॲक्शनपट आहे आणि पैसा वसूल सिनेमा आहे, जो 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. आणि जसं सर आता म्हणाले की आपल्याकडे मराठीत कॉन्टेंट किंवा असा काहीतरी विषय, याही पलीकडे जाऊन दरवेळी मराठी आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं हाही त्यातलाच एक भाग आहे. आणि प्रेक्षक नक्कीच या गोष्टीला उचलून धरतीलच. यानंतर मी वळते या सिनेमातील आणखी कलाकार, ते म्हणजेच माधव देवचक्के यांच्याकडे. नमस्कार पत्रकार मित्रमैत्रिणी. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्ही कुठून आलात हे कळलं. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. खूप मोठ्या सिनेमाचा भाग झालेला आहेस तू या सिनेमाच्या निमित्ताने. सो हे सगळं असं प्रेशर होतं किंवा हाऊ यू फील ज्यावेळेला सिनेमा शूट होत होता त्यावेळेला काय वाटलं तुला? प्रेशर शूट तर आम्ही नंतर केलं, पण जेव्हा मला या रोलबद्दल सांगण्यात आलं तेव्हाच मला प्रेशर आलं. म्हटलं मी आता हूँ और बात करतो. जेव्हा म्हटलं रे एवढा महत्वाचा रोल आहे बरं, पण त्यांनी ज्या प्रकारे मला तो रोल समजवला, माझं काय महत्व आहे फिल्ममध्ये ते सांगितलं. म्हटलं यार पहिले तर आतापर्यंत कॉमेडी म्हणा किंवा रोमॅन्टिक म्हणा, चॉकलेट बॉय अशी इमेज आहे, तर तुम्हाला हे असं मला टेन्शन म्हटले मी तर बोला उसके पीछे कुछ रिझन आहे. कारण की आमची एक 12-13 वर्ष जुनी ओळख आहे आणि याच्या आधी पण आमचं काम करायचा एकदा योग आला होता, पण काही कारणामुळे ते जमलं नाही. पण त्यांनी मला जो कॉन्फिडेंस दिला की माधव तू करेगा, आज तक तूने कभी नहीं किया है, शायद इसके बाद ऐसा काम शायद तू नहीं भी करेगा वापस. म्हटलं मी करणार. आणि ते मला फिल्म करताना मला जाणवलं.
सरांकडनं, शरद दादाकडनं, संतोष दादा, सुशांत दादा, गुजरात सरांबरोबर मी काम नाही, आमचे सीन नाही, पण आम्ही सेटवरती असताना पण मी त्यांची शूटिंग असताना मी सेटवरती असायचो. सगळ्यांकडनं मला शिकायला मिळालं आहे. मला नागेश सरांकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. शरद दादांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि खरंच खूप मजा आली. या फिल्ममधनं मला खूप 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 शिकायला मिळालं. डबिंगबद्दल पण काही गोष्टी टिप्स मिळाल्या आणि हा माणूस म्हणजे माझ्यासाठी स्कूल होता समित, कारण की माझी शूटिंग ज्या दिवशी नव्हती तेव्हा पण मी सेटवरती असायचो. या माणसाकडनं एवढं शिकण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही त्या फिल्मचा भाग असो नसो, तुम्ही जर कधी तिथे असाल तरी तुम्ही बसल्या पण 4 गोष्टी तो तुम्हाला कधी शिकून जाईल तुम्हाला कळणार नाही, पण तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुमचं लक्ष तिथे पाहिजे की हा शिकवतोय, मी शिकवतोय. आणि मोठी फिल्म, आय वुड रिअली लाईक टू थँक यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट समित फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ सच अ बिग फिल्म. मोठी Pleasure, absolute pleasure. प्रत्येक डिपार्टमेंट नाही, प्रत्येक गोष्टीत मोठी फिल्म आहे आणि थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस फिल्म अँड ट्रस्टिंग मी आणि माझ्याकडनं करून घेण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माधव आणि खूप खूप शुभेच्छा. हितेश भोजराज, तुझ्यासाठी हा एक्सपिरियंस कसा होता? हाय नमस्कार, थैंक यू फॉर कमिंग हियर एंड सबने सब कुछ बोल दिया है, मैं फटाफट बोल देता हूँ. थैंक यू सर फॉर हैविंग मी इन दिस फिल्म. थैंक यू मिस्टर पुनीत बालन फॉर हैविंग मी, गिविंग मी दिस opportunity. I love the team. We are very confident of the film and we love the song. Did you all like the song? येस, That's it. I think let's get to it. एक नंबर. एक नंबर. गाणं खरंच कमाल झालेलं आहे आणि मुळात वन्स मोर म्हणूनच मिळालं या गाण्याला आणि हे गाणं वाजणार आता सगळीकडे Thank you so वाजणार much. आणि याच्या तालावर सगळेच नाचणार. पण आता मी फार वेळ घेत नाही, मी फार बोलत बसले तर यांनाही बरेच प्रश्न विचारायचे आहेत. सो येस प्लीज सर. फर्स्ट ऑफ ऑल पुनीत बालन यांचं खूप खूप धन्यवाद, कारण ही माझ्या प्रोडक्शनची पहिली फिल्म आहे. असं काही ठरवलं नव्हतं, पण पुनीतने मला सांगितलं की अरे तू फिल्म आणली आहे, तू इतकं लागलेलं आहे 5-6 वर्षापासून, तर वाय डोंट यू प्रोड्यूस इट. म्हटलं आपल्याला पैसे नाही, पैसे मी लावतो, पण तू प्रोड्यूस कर, याला तू प्रोड्यूस कर. तर हा जो बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की सन्स ऑफ सॉइल कोणाचं आहे, तर ती छोटीशी कंपनी आहे माझी, त्याची पहिली फिल्म आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे की मी असेच मोठे नक्कीच ही छोटीशी कंपनी खूप लवकर मोठी होईल हीच शुभेच्छा आहे आणि आणखी असेच बरेच सिनेमे तुम्ही तुमच्या कंपनीच्या थ्रू घेऊन या मराठी सिनेसृष्टीसाठी. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सगळ्या टीमला. पण आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे